ज्याच्याकरता आपण प्रेस घेतोय कराड एसडीपीओ कराड म्हणजे उपविभागीय पोलिसातील कराड विभागांतर्गत कराड व तळभीड पोलीस ठाणे यांच्या संयुक्त कारवाईत एक आम्हाला अंमली पदार्थ कोकेन जप्त झालेला आहे. जनरली कोकेन बाहेरून येतो, तो ऑर्गॅनिक आहे, म्हणजे तो सिंथेटिक ड्रग नाही आहे. तर बेसिकली मौजे तासवडे ऐकू येते ना सगळ्यांना, मौजे तासवडे कराड याच्या आधी तासवडे MIDC जे आहे त्या परिसरातील केमिकल कारखान्यामध्ये आम्हाला 6,35,00,000 रुपयाचा जवळजवळ 1.270 किलोग्रॅमचा कोकेन हे जप्त करण्याला यश मिळालेलं आहे. याच्यामध्ये बेसिकली नार्कोटिक्स विरुद्ध एक प्रभावी कारवाई अख्ख्या महाराष्ट्रातच 1 मे ते 31 मे अशी सर्व जिल्ह्यांना सांगितली होती. मी आधी रेल्वेला होतो, रेल्वेला आम्ही काही प्रमाणात गांजा करण्याचा प्रयत्न केला होता. तर या अनुषंगाने ही जी कारवाई आहे त्याच्यामध्ये SDPO कराड श्री ठाकूर आणि त्यांच्या आधिपत्याखालील कर्मचारी अधिकारी यांनाही ते माहीत होतं आणि त्याच्यामध्ये मग आम्हाला सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री भोसले यांना एक खबर मिळाली. त्याच्यामध्ये तासवाडे MIDC मधील सूर्यप्रभा फॉर्माकम ही कंपनी आहे, ज्याच्यामध्ये बेसिकली ते त्याला म्हणतात प्लांट रेग्युलेटर PG प्लांट ग्रोथ रेग्युलेटर असं केमिकल करायचा तो कारखाना होता. तेही त्याची परवानगी इलिगल होती, त्याला काहीतरी मेकॅनिकल ह्याची परवानगी होती, त्याच्याखाली तो ते करायचा. आणि त्याच्यामध्ये मग त्या अल्ट्राझोलम करता तो जो मूळ मालक आहे तो तेलंगणाच्या कोथळीत आहे, तो पकडला गेला तिकडे. आणि त्या अनुषंगाने आम्हालाही माहिती मिळाली की हे जे कारखाना आहे हा त्याचा एक कारखाना इथे आहे. आणि मग त्याच्यामध्ये जेव्हा शोध घेतला तेव्हा ॲक्च्युली अल्ट्राझोलम इथे मिळालं नाही आम्हाला, परंतु बरेच इतर पदार्थ होते. आणि त्याचं आम्ही जेव्हा विश्लेषण केलं आणि रासायनिक ज्याला फॉरेन्सिक लॅबरातर्फे मिळवलं तेव्हा आम्हाला ते कोकेन सिद्ध झालं. म्हणजे 1.270 किलोग्रॅमचे कोकेन आहे. आता याच्यामध्ये एकूण त्या कंपनीचे काम करत आहेत 3. सुधीर पडवळ हा केमिस्ट आहे तिथला, रमेश शंकर पाटील मल्हारपेठ हा पाटणचा आहे, हा एक आहे, आणि जीवन चव्हाण हे 2 तिथले कामगार, असे 3 जण आमच्या ताब्यात आहेत. बेसिकली यातला जो अमरसिंग देशमुख आहे जो नांदगाव ज्याचा मूळ मालक आहे तो याचा म्हणजे जे कोकेन कुठून आणलं ते त्याला माहिती असावं असं वाटतंय. तर तो तेलंगणा कथरीत आहे, तो आमच्याकडे येईल आणि त्याच्यानंतर पुढची आम्हाला हे लागेल. आणि विश्वनाथ शिपणकर म्हणून आहे जो एक सप्लाय करायचा, तो अल्ट्राझोलम सप्लाय करायचा. म्हणजे बेसिकली लिंक बघितली तर हे करायचे एक प्लॅन ग्रोथचं अल्ट्राझोलम हे वेगळं आहे आणि कोकेन हे अजून तिसरंच आहे. तर आम्हाला कोकेन मिळालेला आहे. हा शिपणकर आहे, हा अल्ट्राझोलम बेसिकली केमिस्ट म्हणून काही रॉ मटेरियल ते प्रोव्हाइड करायचा, पण तो ऑलरेडी पळून गेलेला आहे. कारण या तेलंगणाच्या गुन्ह्यात त्याचं नाव आल्यामुळे तो ऑलरेडी पळून गेलेला आहे. काही प्रमाणात तर श्रीरामपूरलाही त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे अल्ट्राझोलम करता. पण आमच्या कारवाईत विशेष आहे की अल्ट्राझोलमपेक्षा आम्ही वेगळं कोकेन हे पकडलेलं आहे. आणि ही सर्व कारवाईमध्ये बरेच म्हणजे अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर मॅडम, SDPO अमोल ठाकूर आणि सपोनी किरण भोसले हे सर्व आहेत. किरण भोसले आता तपास करतात, बरोबर. आज आम्ही त्यांना अटक केलं आहे, उद्या प्रोड्यूस करू आणि आम्हाला PC मिळेल. त्याच्यामध्ये काही गोष्टी निर्माण होतील. आणि मूळ आयडिया अशी आहे की कोकेन म्हणजे अल्ट्राझोलम सोडता कोकेन हे कुठून आणलं, कुठून मिळवलं, काही इंटरनॅशनल कोकेन हे बाहेरून तयार होतं, आपल्याकडे तयार होत नाही. तर ते साधारणतः काही त्याच्या लिंकेजेस आहेत का, हा आमचं तपासातलं मूळ चॅलेंज आहे. नाही, ॲक्च्युली अल्ट्राझोलमची जी कारवाई ती तामिळनाडूमध्ये झाली, तो आरोपी तिकडे अटक झाला. त्याचा एक कारखाना इथे आम्हाला कळालं, तेही आले होते, परंतु अल्ट्राझोलम काय मिळालं नाही. पण एक खबर होती की दुसरीही काहीतरी करतो तो, कारण हे कोकेन त्यांच्या गुन्ह्याशी संबंधित नाही. कोकेन म्हणजे असंही नाही की अल्ट्राझोलमचं किंवा जे प्लांट ग्रोथ हे आहे रेग्युलेटर त्याचा हा वेगळा बाय प्रॉडक्ट असं नाही, कम्प्लिटली वेगळं आहे कोकेन. तर ते आम्हाला मिळालं, ती आमची उपलब्धी आहे. नाही, हा 3 लोक तर अटक केले आपण. आता काय आहे, 2 कंपनीचं काम करणारा आणि तो केमिस्ट,
प्रायमा पेशी तिथे कोकेन होतं एवढ्या किमतीचं, म्हणजे त्यांना माहिती असेल असा हे करून आम्ही ते तिथे आहेत, म्हणजे नार्कोटिक्समध्ये ते आरोपी म्हणतात त्यांच्या पदेशांमध्ये टेक्निकली ते. पण ते सोडून 2 मेन जे आहेत त्यातला एक पुण्यावरनं सप्लाय करायचा, पण ते परत कोकेन नव्हे, ते अल्प्राझोलमच सप्लाय करायचा. पण आता कोकेन भेटल्यामुळे हा प्रश्न माझा की कोकेन हे तो आणायचा आहे का, हा स्वतः मालकाने वेगळं आणलंय, कुठून आणलंय, इतर काही लिंकेज आहे का, म्हणजे मुंबई पुणा किंवा दुसऱ्या कुठल्या. कारण कोकेन येण्याचे एक तर मार्ग आहे तो, जर तुम्हाला माहिती आहे पोर्टमधनं येतात किंवा बऱ्याच वेळेला ते एरोप्लेनमधनं येतानाही वेगवेगळ्या प्रकारच्या कुठल्यापासून कोकेन ते हे करतात. आता हाच बाहेर गेला होता का, ह्याला कोण इथे मिळालंय, कारण मोठ्या आधी काही आणलं होतं का त्यांनी. आता हे तर आम्हाला मिळालेलं आहे, आता विक्री कुठे होती का, आपल्याकडे होती का, हे सगळं चॅलेंज आहे. हे तपासातला पुढचे काय म्हणतात त्याला आमचे चॅलेंजेस आहेत. मूळ आरोपी जो आहे तोही आमच्या ताब्यात येईल. त्याच्यानंतर याच्यामध्ये जास्त प्रकाश पडेल, काही टेक्निकल काही इतर ज्या गोष्टी आम्ही करतोय त्या करू, पण त्याच्यामध्ये काही ठोस आल्याशिवाय आम्ही आपल्याला शेअर करू शकतो. कंपनीचा मूळ मालक जी कंपनी कधीपासून सुरुवात केलेली आहे 2017 पासून आहे. त्यांनी कंपनी सुरू करताना मॅन्डेटरी त्यांना ज्या काही नियम आहेत नाही, ते आता काय आहे की त्याच्या कंपनी स्वतः करताना त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या नावाखाली त्यांनी परमिशन घेतलेली आहे. त्यामध्ये तो प्लॅन ग्रोथ रेग्युलेटरचे मुळातच ते प्लॅन ग्रोथ रेग्युलेटर त्याला म्हणजे मुळात त्याची जी परवानगी होती तीच नव्हती, पण त्याचं चालू होतं. मग तो त्याच्यामध्ये अल्प्राझोलम एक वेगळं तयार करायचा अजून, म्हणजे प्लॅन ग्रोथ रेग्युलेटरचा अल्प्राझोलम हा पार्ट नाही, परत दुसरं ते तयार करायचं. त्याला पुण्याचा शिपनकर भेटायचा आणि ते त्याच्यातनं मग नंतर तो जाऊन विकायचा. हा एक चॅनल, आणि त्या अनुषंगाने त्याचा ही कारखाना आमच्याकडे, आणि त्याच्यामध्ये आम्ही शोध घेतला असता आमच्याकडे दुसरी माहिती होती, त्याच्या आधारे आम्हाला मिळालेलं कोकेन. हा एक चॅनल. नेमका प्रश्न हाच राहतो की तिथे ते निर्मिती केली जात होती हा नाही, आता कोकेन जे आहे ना, हे कोकेन जे आपल्याकडे निर्मिती होत नाही, इथे कोकेनची निर्मिती केली जात नाही असं प्रायमा पेशी आम्हाला त्या ह्याच्यातनं कळालं. आता काय आहे की तो कारखाना मोठा आहे, तिथे आम्हाला जे प्रायमा पेशी दिसलं धडाधड ते घेतले. इनफॅक्ट आम्ही अजूनही जे इतर कसून घेणार आहोत की आता म्हणजे निर्मिती केली जात होती का या प्रश्नाचं आत्ताचं उत्तर आहे तपासाचा भाग आहे. म्हणजे आम्ही तोही तपास करू की बा खरंच निर्मिती का, आता जर कोकेन दुसरीकडे निर्माण होत असेल तर आपल्याकडे होत असेल कदाचित. शक्यता जनरली आहे की ते बाहेरून आणतात कोकेन, असं आमची माहिती आहे. बट निर्मिती केली जात होती का, आणलं तर कुठून त्यांनी उत्पन्न केलं, हा सगळा तपासाचा भाग आहे. आणि प्लस आम्ही अजूनही ते जे तिथे असणारे अजून पूर्ण जरा जास्त सखोल जाऊन अजून काय कोकेन आहे का, अजून तिसरा कुठला पदार्थ आहे का, हाही शोध आम्ही घेऊ. आता थोडं हे कालच भेटलंय, त्याच्यानंतरच्या पुढच्या कारवाईचा भाग आहे. असू शकतं 100%. बरोबर. 100% याच्यामध्ये काहीतरी असेल असं मला वाटतं, कारण एवढं कोकेन जनरली आपल्याकडे निर्माण होत नाही, ते बाहेरून होत आलं. आणि 1 किलो म्हणजे मोठी अमाऊंट आहे, तर त्याच्यामुळे एक तर त्याने आधी विकला असेल, अजून कुठे ठेवला असेल का, हा सगळाच प्रश्न आहे. इंटरनॅशनल ह्याच्यामध्ये असू शकतं, स्वतः जाऊन आणू शकतो का दुसरा सप्लाय करू शकतो. 4 वर्षाचा कालावधी सांगितला जातो यामध्ये. तुमचा तपास आतापर्यंतची काय माहिती आहे? नाही, आता काय झालंय की मूळ मालक जो आहे तो अटक व्हायचा आहे. हा दुसरा एक शिपनकर आहे तो अटक व्हायचा आहे. आता काय झालंय की कोकेन असं लक्षात येत नाही, म्हणजे ते क्रॅक कोकेन आहे ते असं पावडर सारखं आहे, बरोबर. तर ते आपल्याला केमिकल अनालिसिसनं कळालं की, कारण ते खूप सारे असं तिथे तिथे गेला ना तर असं खूप पडलेलं दिसलं. आता कोकेन ओळखण्याचं काय असं डायरेक्ट नसतं. मग जेव्हा हे सगळे सॅम्पल आपण FSL कडे दिले तेव्हा कोकेन निघालं. म्हणजे मग आम्हाला 1 किलो 1.2 kg कोकेन आत्ता भेटलेलं आहे. आता पुढचं महत्त्व आम्ही ते कारखान्यामध्ये अजून जेवढे सॅम्पल बारीक सारीक घुसून सगळीकडे चेक करणार, जेणेकरून ते सॅम्पल सगळे FSL कडे देऊन कोकेन आहे का बघणार, नंबर 1. आणि नंबर 2 हे आलं कुठून, इथेच तयार होते का, इंटरनॅशनल कनेक्शन आहे का, हा तपासाचा